नमस्कार प्रेक्षक हो. भारतशक्ती मराठीच्या सारांश कार्यक्रमाच्या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे 2024 या वर्षामध्ये भारताच्या अंतरिक्ष संशोधन क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या मोहिमा आणि या मोहिमांचं भारत आणि संपूर्ण जगाला असणारा उपयोग. आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर चैतन्य गिरी सर. सरांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर भारतशक्ती परिवाराचा घटक असणाऱ्या अंतराळ विषयक वेबसाईट interstellar.news चे संपादक म्हणून सर कार्यरत आहेत. याशिवाय रणनीतीशी संबंधित विषयांचे सल्लागार, लेखक, खगोल वैज्ञानिक म्हणूनही सरांची ओळख आहे. फ्लेम विद्यापीठात ते सहयोगी प्राध्यापक या नात्याने अनेक नवे विद्यार्थी घडवत आहेत. रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर डेव्हलपिंग कंट्रीज या संस्थेचे सर सल्लागार असून टोकियो स्थित अर्थ लाईफ सायन्स इन्स्टिट्यूट आणि अमेरिकेतील नासा गोडार्ड आणि कार्नेगी इन्स्टिट्यूटशी सरसंलग्न शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. जर्मनी येथील मॅक्स प्लांक सोसायटी आणि फ्रान्स येथील नीस शहरातील कोट डी अझूर विद्यापीठ येथून सरांनी आपली जॉईंट पीएचडी पूर्ण केली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच फेलोशिपचे सर मानकरी असून 2014 सालचा डीटर रामपाखर पुरस्कार तसंच ELSI ओरिजिनल नेटवर्क फेलोशिप यांचा त्यात विशेष सहभाग याचा उल्लेख करावा लागेल. सर, आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, खरं तर 2024च्या या वर्षामध्ये आपण कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या अंतराळ संशोधन मोहिमा हाती घेतल्या जाणार आहेत त्याच्याबद्दल जरी आपण विचार करणार असलो तरी सुद्धा काही मोहिमा या मागच्या वर्षीपासून सुद्धा आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. त्यांचाही विचार या कार्यक्रमात आपण करू शकतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी ज्या वेळेला आपल्याकडे राज्यसभेचं अधिवेशन सुरू होतं त्यावेळेला तिथे आपल्या मंत्र्यांनी अशी घोषणा केली होती की पुढच्या वर्षामध्ये एकंदर 10 अंतराळ संशोधन मोहिमा इस्रोकडनं पार पाडल्या जाणार आहेत. तर नेमक्या कोणत्या मोहिमा आहेत या आणि याचा भारताला आणि जगाला काय उपयोग होणार आहे असं तुम्हाला वाटतं? येणारं वर्ष म्हणजे आलेलं वर्ष 2024 या वर्षामध्ये इस्रोने असा चंग बांधलेला आहे की सातत्याने दर महिन्याला एक स्पेस मिशन लॉन्च केला जावा. यासाठी इस्रो हे प्रयत्नशील असणार आहे आणि त्यांनी त्यांचा कॅलेंडर बनवलेला आहे. सो पहिल्याच दिवशी वर्षाच्या एक्सपोसॅट जो एक्सरे पोलॅरिमेट्री सॅटेलाइट जो आहे ही एक स्पेस ऑब्झर्वेटरी आहे. खगोल शास्त्रज्ञांसाठी हा एक फार पैरणीचा अगदी मिशन आहे, कारण भूतलावरून ब्रह्मांडातली एक्सरेज आहेत ती आपल्याला दिसून येत नाहीत. सो आपल्याला जे उच्च शिखरांवर जे वेगवेगळ्या ऑब्झर्वेटरीज आहेत जगभरात तिथून एक्सरेज हे डिटेक्ट केले जाऊ शकत नाहीत, कारण आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये येता येता या सगळ्या ज्या रेज आहेत त्या अब्झॉर्ब होऊन जातात आणि भूतलावर त्याचा काही कुठे परिणाम होत नाही. सो याकरता भारत हा फार कमी देशांपैकी एक म्हणून आता सिद्ध झालेला आहे ज्याने अशा प्रकारचा एक मिशन लॉन्च केलेला आहे. सो तो एक मिशन झाला एक्सपोसॅट. त्यानंतर आदित्य L1 हा ऑपरेशनल मिशन आहे. सो जरी तो मागच्या वर्षी लॉन्च केला असला तरी आता या वर्षी जेव्हा हेलो ऑर्बिटमध्ये लग्रांजियन पॉइंटच्या हेलो ऑर्बिटमध्ये जेव्हा तो जाऊन बसला त्यानंतर त्याचा जो मेन मिशन आहे तो सुरू होतो. त्याच्या ज्या ऑब्झर्वेशन्स आहेत ब्रह्मांडातील आणि सूर्याचे जे किरण आहेत, सूर्याचा जो आउटर शेल आहे ज्याला कोरोना म्हणतात त्याचे ऑब्झर्वेशन्स, सूर्यातून येणाऱ्या ज्या सोलार विंड्स आहेत त्या सौर वायू असं आपण त्याला म्हणू शकतो, तर त्याची मेजरमेंट घेणं या सगळ्या फार अत्यंत महत्त्वाच्या ज्या मेजरमेंट्स आहेत ते आदित्य L1 करणार आहे. त्या व्यतिरिक्त गगनयान तर आहेतच. आपण गगनयानविषयी परत एकदा नंतर बोलूयात. सो गगनयानचे कदाचित 1 किंवा 2 चाचण्या होऊ शकतात. दिस विल बी विदाउट ह्युमन्स. त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉट्सचा समावेश नसेल, पण ॲस्ट्रॉनॉट्सच्या आधी लागणाऱ्या ज्या चाचण्या आहेत जेणेकरून पूर्ण सिस्टम हा तयार आहे ना, स्पेसक्राफ्ट तो तयार आहे ना, त्याच्यामध्ये लाईफ सपोर्ट सिस्टम आहे तो व्यवस्थित चालतोय ना, त्याची स्ट्रक्चरल इंटिग्रिटी बरोबर आहे ना, का तर त्याच्यामध्ये कुठेही त्रुटी निघू नाही, कुठेही त्याला इजा पोचू नाही ॲस्ट्रॉनॉट्सला, यासाठी पूर्णपणे खबरदारी घेतली जाणार आहे या 2 चाचण्यांमधून. मग त्यानंतर एक स्पेंट स्टेज PSLV जो रॉकेट आपण वारंवार जो टीव्हीवर पाहतो
जो अनेक आपल्या सॅटेलाइट्स आणि स्पेसक्राफ्टला ज्याने उडवलेला आहे, नेलेला आहे अंतरिक्षामध्ये. हा जो लॉन्च व्हेकल आहे, तो 4 चरणांमध्ये बनलेला आहे. आणि जसं-जसं तो झेप घेतो, त्यानंतर त्याचे एक-एक चरण त्याचे अ, सुटत जातात. आणि शेवटी जो 4था स्टेज असतो, सगळ्यात टॉपवरचा जो 4थ स्टेज आहे, तो तो पुढचा स्पेसक्राफ्टला वर नेऊन त्याच्या कक्षेमध्ये नेऊन सोडतो. आता अ, गेल्या वर्षी आपण काही असे मिशन्स केले होते, ज्यामध्ये स्पेसक्राफ्टला आपण अगदी खालच्या स्तरावर ठेवलं होतं, लो अर्थ ऑर्बिटमध्ये ठेवलं होतं. आणि त्यातून तो स्पेसक्राफ्ट खाली येऊन आपल्या हवामंडळात येऊन तो नष्ट पण झाला होता. ही फार एक महत्वाची प्रक्रिया आहे, कारण येत्या काळामध्ये अर्थ ऑर्बिटमध्ये अनेक अनेक सॅटेलाइट येऊन बसणार आहेत. आणि ज्या सॅटेलाइट्सचं काम संपलेलं आहे, त्या सॅटेलाइट्सनी तिकडे बस्तान मांडू नये, यासाठी जगभरातल्या स्पेस एजन्सीजने असं ठरवलं आहे की जे डिफंक्ट आहेत, ज्यांचं फंक्शन चालू नाहीत, त्यांना आपण भूमंडळामध्ये म्हणजे हवामंडळामध्ये उतरवूया, जेणेकरून घर्षणाने तो डिसइंटिग्रेट होऊन खाली पडेल. आणि तो स्लॉट जो तो सॅटेलाइट ऑक्युपाय करत होता, तो स्लॉट फ्री होऊन जाईल. सो आपण एखाद्या कार पार्किंग सारखं विचार करूया या विषयाला. तो ज्या कारचं काम झालेलं आहे, त्या कारने निघावं, दुसऱ्या कारसाठी ती जागा तयार होते. तो हा जो 4th स्टेज आहे, या 4th स्टेजवर अनेक वैज्ञानिक सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स होऊ शकतात. तर तो एक मिशन होणार आहे, जेव्हा जो स्पेंट स्टेज आहे, त्याच्यामधून काही एक्सपेरिमेंट्स होतील. तो असा एखाद्या फुलाच्या पाकळीसारखा उघडेल. त्याच्यामधून काही स्पेसक्राफ्ट इन्स्ट्रुमेंट्स बाहेर पडतील, ज्या वेगवेगळ्या रिसर्च संस्थानातून मागवल्या गेलेल्या आहेत. आणि मग त्यातून एक मिशन तयार होणार आहे. त्या मिशनला अजून नाव नाही आहे, पण येत्या काळात त्याला एक नाव मिळेलच. आणखीन एक भारत आणि अमेरिकेच्या सहयोगाने एक निसार नावाचा मिशन लॉन्च होतोय. हा जगातला सर्वात मोठा आणि सर्वात महागडा सॅटेलाइट मानला जातोय. सो नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार, हा सिंथेटिक अपर्चर रडार जो आहे, तो आपल्या पृथ्वी तळाच्या खाली काय काय प्रोसेसेस चालू आहेत, त्याची इमेजिंग करू शकतो. सो भूतळापासून जवळपास खाली एक काही मीटरपर्यंत काय प्रक्रिया आहे, तिकडे कुठल्या प्रकार, तिकडे ग्राउंड वॉटर आहे का, भूजल आहे का, किंवा पोलार रिजन्समध्ये, ध्रुवीय प्रांतांमध्ये जे बर्फ आहेत, जे पोलार आईस कॅप्स आहेत, त्या आईस कॅप्सचं मेजरमेंट करणार आहे तो, की किती थिकनेस आहे त्या आईस कॅप्सची. कारण ते आपल्यालाही महत्वाचं आहे, आणि अमेरिकेसारखा जो देश आहे, ज्याचा अलास्का जो प्रांत आहे, तो अगदी उत्तरेला आहे, नॉर्दर्न सर्कलमध्ये आहे, त्यालाही फार महत्वाचं आहे. आपल्याला यासाठी महत्वाचं आहे, कारण आपले मॉन्सून विंड्स, आपल्याकडे येणारा दरवर्षीचा पाऊस, हा पोलार आईस कॅप्सवर खूप निर्भर आहे. सो एक शब्द वापरला जातो, ज्याला म्हणतात की पोलार ट्रॉपिकल टेलिकम्युनिकेशन. हे वेदर लँग्वेजमध्ये, मीटरॉलॉजीमध्ये हा एक शब्द आहे. सो की अख्ख्या पृथ्वीवरचं जे वातावरण आहे, जे वेदर पॅटर्न्स आहेत, ते एकमेकांशी लिंक्ड आहेत. ते कुठेही असे आयसोलेशनमध्ये काम करत नाहीत. सो हा एक फार महत्वाचा मिशन आहे. यावर अनेक वर्ष काम चाललेलं होतं, आणि आता ते फलस्वरूप आलेलं आहे. आनंदाची बाब अशी की आपल्या रिसर्च संस्था अग्रेसर होऊन नवीन नवीन मिशन्स प्लॅन करतायत आणि एक्झिक्यूट करतायत. सो सांगायला गेलं तर एक्स्पोसॅट जो 1 जानेवारीला लॉन्च झाला, तो एक्स्पोसॅट रामन रिसर्च इन्स्टिट्यूट बँगळुरू यांच्या अगदी लिडरशिप मधून तो हे सुरू करण्यात आला आहे. तसंच IIT बॉम्बे, आपल्या पवईतील IIT बॉम्बे यांनी दक्ष नावाचा एक स्पेस मिशन अनाऊन्स केलेला आहे, आणि तोही येत्या वर्षात किंवा पुढील वर्षीपर्यंत लॉन्च व्हायची शक्यता दिसते. या दक्षाचं काम आहे की डीप युनिव्हर्समध्ये, म्हणजे खूप दूर सुदूर, जे हायली एनर्जेटिक ज्या इव्हेंट्स होतात, जे गामा रे बर्स्ट असतो, पल्सार्स, क्वाझार्स, असे फार व्हायलंट अशा ज्या एक्सप्लोजन्स होतात, त्या एक्सप्लोजन्सची मोजणी, मापणी वगैरे ते करणार आहे. आणि त्यासाठी एक फार युवा टीम IIT बॉम्बेने उभारली आहे. युवा म्हणजे अगदी तिशीतली हे नव प्रोफेसर्स आहेत आमच्यासारखे, ज्यांनी या मोहीम
या मोहिमेवर कामाला सुरुवात केलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्तच काही असे कमर्शियल लॉन्चेस आहेत. इनसॅटचा एक नवीन सॅटेलाइट लॉन्च करतोय आपण. आणि असे काही छोटे कमर्शियल स्पेस मिशन्स आहेत. सो एकूणच हा वर्ष अगदी आपल्यासाठी बिझी असणार आहे. सर, कृष्णविवर किंवा ज्याला ब्लॅक होल म्हणतात, तर त्याच्याहीसाठी काही मोहिमा चा विचार केला गेलेला आहे. याबद्दल थोडक्यात माहिती सांगा आम्हाला. ॲब्सोल्युटली. ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंगोली जिल्ह्यात येणार आहे. आणि ही ग्राउंड बेस्ड ऑब्झर्वेटरी आहे. ॲटॉमिक एनर्जी डिपार्टमेंट जो भारत सरकारचा आहे, त्यासोबत अमेरिकेतील काही संस्थानं, जपानमधील काही संस्थानं, या सगळ्यांनी, युरोपमधील काही संस्थानं, या सगळ्यांनी एकत्र येऊन लायगो इंडिया नावाचा प्रोजेक्ट राबवलेला आहे. आणि यातून एक ग्राउंड ऑब्झर्वेटरी आपल्या इथे हिंगोली जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये स्थापित होणार आहे. पण ती तेवढी पुरेशी नाही आहे. आपल्याला कृष्णविवरांचा अभ्यास अंतरिक्षातूनही करता यावा, यासाठी स्पेस ऑब्झर्वेटरीज नवीन काही तयार व्हायच्या, म्हणजे काही प्लॅन्स चालू आहेत. आणि यावर ह्या जगाचं लक्ष आहे, कारण ब्लॅक होल्सवर काम करणारे वैज्ञानिक एकतर संख्येने कमी आहेत. हे वैज्ञानिक अनेक जण एकमेकांना आपल्या पहिल्या नावाने ओळखतात, एवढी ती टाईट निट कम्युनिटी आहे. आणि भारतातील वैज्ञानिकांनी ऑलरेडी इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये आपली छाप बनवलेली आहे. पण ती नुसती छाप बनवून चालत नाही. तुम्ही एक स्वतः तुमच्या देशामध्ये जर एखादा इनिशिएटिव्ह घेतला आणि तो मिशन जर तुम्ही लॉन्च करताय आणि त्याच्यामधून काही नवीन शोध होणार असतील, इम्पॅक्टफुल असे काही डिस्कव्हरीज होणार असतील, तर त्याने काय होतं की त्याने तुम्ही नुसतंच कॉन्ट्रीब्यूट नाही करत आहात, पण तुम्ही एक लिडरशिप पोझिशन घेताय, एक सायंटिफिक लिडरशिपची पोझिशन घेताय, की तुमच्या नेतृत्वाखाली जगातील सर्व वैज्ञानिक एकवटतायत आणि त्या कार्यक्रमाला किंवा त्या मोहिमेला हातभार लावतायत. सो दिस इज समथिंग दॅट आपल्यासारख्या देशाने त्याला उचललं पाहिजे या क्षणाला, कारण आपली आर्थिक सुबत्ता वाढत चाललेली आहे. आपल्याकडे टॅलेंट आहे, आपल्याकडे रिसोर्सेस आहेत, फायनान्शियल रिसोर्सेस आहेत. आणि आपल्याकडे एक आपण एक किमया घडवू शकतो की कमीत कमी पैशामध्ये किती आपण हाय एंड असं मिशन तयार करू शकतो. ही आपल्याकडे आता किमया तयार झालेली आहे आणि जगाने त्याची नोंद घेतलेली आहे. सो हे फक्तच चंद्रावर जाणाऱ्या किंवा मंगळावर जाणाऱ्या स्पेसक्राफ्ट पुरतं नाही आहे, पण अनेक ॲस्ट्रॉनॉमी मिशन्स मध्ये पण त्याचे काय बोलतात बेस्ट प्रॅक्टिसेस आपण इम्प्लिमेंट करायला लागलेले आहोत. आणि भारताची ॲस्ट्रॉनॉमी कम्युनिटी तशी खूप स्ट्रॉंग आहे. सोलार फिजिक्स म्हणा, कृष्णविवरांचा अभ्यास ज्याला ग्रॅव्हिटेशनल ॲस्ट्रॉनॉमी आहे, इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमी आहे, एक्सरे ॲस्ट्रॉनॉमी आहे. सो आपल्या वैज्ञानिकांना तसं जगामध्ये खूप मान आहे आणि ते आता तो मान, तो सन्मान नेतृत्वाच्या स्वरूपामध्ये ट्रान्सफॉर्म होणार आहे. सर, खरं तर इस्रो अशा म्हणजे या संस्थेकडनं अशा पद्धतीच्या मोहिमांचं नेतृत्व केलं जातं. म्हणजे मागच्या एका भागामध्ये आपण असं म्हटलं होतं की इस्रो बरोबर काम करायला अशा अनेक संस्था असतात, त्यांचंही योगदान असतं. फक्त लिडरशिप एका संस्थेकडे असावी याच्यासाठी म्हणून इस्रो काम करतं. आणि इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर सोमनाथ यांनी सुद्धा वारंवार तरुणांसमोर असं निवेदन केलेलं आहे की तुम्ही पुढे या आमच्याबरोबर काम करण्यासाठी. रादर IITच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधताना त्यांनी कायमच ही भूमिका घेतलेली आहे. तर या विद्यार्थ्यांचं किंवा जे तरुण वर्ग आहे, तुमच्यासारखा संशोधक आहे, तर यांचं यामध्ये योगदान नेमकं कशा पद्धतीने असेल असं तुम्हाला वाटतं? सो आपल्या इथे अनेक आता IITs सुरू झालेल्या आहेत. IITsची संख्या वाढलेली आहे. त्या व्यतिरिक्त अनेक सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत. इथे पुणे युनिव्हर्सिटी म्हणा, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे, मुंबई युनिव्हर्सिटी आहे. सो इथे चांगल्या दर्जाची फॅकल्टी आता रुजू व्हायला लागलेली आहे. आणि ऑफकोर्स म्हणजे फॅकल्टीला अनेक प्रकारचे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, फायनान्शियल रिसोर्सेस अवेलेबल आहेत. ते कॉम्पिटेटिव्ह
व्हावे यासाठी त्यांच्यासाठी खूप उच्च दर्जाची अशा एक स्टँडर्ड्स तयार केले गेलेले आहेत की तुम्ही नुसतंच शिकवायचं नाहीये मुलांना, तुम्ही नुसतेच साधेसुधे पेपर्स काढायचे नाहीयेत. तुमचा रिसर्च हा त्याचा एक सामाजिक इम्पॅक्ट असला पाहिजे किंवा त्याचा देशाच्या आर्थिक म्हणजे तुम्ही कॉन्ट्रीब्युशन्स केले पाहिजे. सो इकॉनॉमिक कॉन्ट्रीब्युशन्स झाले पाहिजे. इफ नॉट इन द नियर टर्म बट लांब पल्ल्यामध्ये त्याचा एक इम्पॅक्ट झाला पाहिजे असं वारंवार वैज्ञानिकच आपापल्या कम्युनिटीजमध्ये या चर्चा करायला लागलेल्या आहेत. सो यामध्ये ऑफकोर्स सरकारचं पाठबळ आहेतच, पण कम्युनिटीज ज्या आहेत जे वैज्ञानिकांच्या त्या पण आता थोड्याशा अम्बिशियस व्हायला लागलेले. सो हे सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये चालू आहे. अनेक युनिव्हर्सिटी आता अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये मॅथमॅटिकल ॲस्ट्रॉनॉमीवर खूप दांडगं काम होतं. फक्त कम्युनिटीच्या बाहेर लोकांना माहिती नाही की अलाहाबाद युनिव्हर्सिटी जी प्रयागराजला आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये असं काम चालू आहे. आपल्याला फक्त मोजक्या युनिव्हर्सिटीजचं ज्यांचं खूप जुनं वलय आहे त्यांच्याबद्दलच आपण चर्चा करत असतो. पण नवीन नवीन युनिव्हर्सिटीज IIT इंदोर जे गेल्या काही वर्षांमध्येच सुरू झालेली आहे, त्याला जेमतेम 10-15 वर्ष झाली स्थापना होऊन त्यांची. सो IIT इंदोरनी पण ॲस्ट्रॉनॉमीमध्ये खूप मोठं नाव आपलं केलेलं आहे फार कमी कालखंडामध्ये. त्याचं अगदी श्रेय त्या डिपार्टमेंटच्या हेडला जातो, त्या डिपार्टमेंटच्या हेडनी ज्या प्रकारच्या रिक्रुटमेंट्स केल्या आहेत त्यांना जातो. सो या सगळ्या टीम्स पण येत्या काळामध्ये आपापले मिशन्स राबवणार आहेत. छोटेखानी मिशन्स असो, ते ग्राउंड बेस्ड ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप्स असो किंवा त्या स्पेस बेस्ड टेलिस्कोप्स असो, सो हे करणार आहे. आणि आता तुम्ही जर हा विचार कराल की ह्याचा डायरेक्ट इंडस्ट्रीला काय उपयोग ठरेल, तर त्यावर मी हे सांगू इच्छितो की नॉट ओन्ली सायन्स, पण जेव्हा तुम्ही एखादी ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी बनवता तर त्याच्यावर तुम्हाला काही प्रकारचे ऑप्टिक्स बनवावे लागतात, लेन्सेस बनवावे लागतात, मिरर्स, कॅमेरा, सेन्सर्स, कारण तुम्हाला अगदी दूर ब्रह्मांडामध्ये बघायचं आहे. म्हणजे तुम्हाला इतकं दूर बघायचं आहे की काही काही अशा ज्या घटना 10 बिलियन वर्षापूर्वी झालेल्या आहेत, 7-8 बिलियन वर्षापूर्वी, 13 बिलियन वर्षापूर्वी झालेल्या आहेत, त्या घटनांना बघण्यासाठी तुम्हाला सेन्सर्स बनवायचे. आणि असे सेन्सर्स बनवणं काही आपल्या साध्या सोप्या भाषेत सांगावं म्हणजे खाऊ नाही येतो, तो सगळ्या देशांना जमत नाही. सो आपण जेव्हा या सेन्सर्सला बनवायला घेतो तेव्हा हाच विचार करतो की ठीक आहे, या कामासाठी आपण बनवलेला आहे, याचा दुसरा उपयोग काय असू शकतो, याचं दुसरं ऍप्लिकेशन काय आहे. सो वैज्ञानिक मग नंतर आपण त्यांना वी पुश देम टू थिंक बियॉन्ड की ह्याचे मग इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स काय असू शकतात. डिफेन्समध्ये म्हणा, भारत शक्तीचा जो आवडता विषय आहे, डिफेन्ससाठी त्याचं काही ऍप्लिकेशन असू शकतं का, किंवा मेडिसिनसाठी काही असू शकतं का, किंवा टेलिकॉमसाठी काही ह्याचा उपयोग होऊ शकतो का. सो या सगळ्या ऍप्लिकेशन्स बद्दल पण चर्चा सुरू होते. सो जरीही त्या विज्ञानाचं अगदीच इंडस्ट्रीला काही डायरेक्ट इम्पॅक्ट होत नसेल नजीकच्या काळामध्ये, तरी तुम्हाला त्याच्यामध्ये झेप घ्यायची आहे, ते काम उरकायचं आहे आणि त्याच्यातून एक साधारण 15-20-30 वर्षाच्या कालखंडामध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट्स मिळवायचा प्रयत्न करायचा आहे. सो इंडिया इज नाऊ गेम फॉर लॉंग टर्म सायन्स, हाय इम्पॅक्ट लॉंग टर्म सायन्स. आपण त्याची आता घोडदौड सुरू केलेली आहे. सर, मागच्या वर्षी आपण चांद्रयान-2चं यश साजरं केलेलं आहे. आता चांद्रयान-3च्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे. पण या सगळ्या मोहिमा या ऑनगोईंग आहेत. ह्याबद्दल काय म्हणजे पुढच्या काळामध्ये काय प्रगती होईल असं तुम्हाला वाटतंय? पुढच्या काळामध्ये आता बघितलं तर परवाच्या दिवशी अमेरिकेची एक प्रायव्हेट कंपनी आहे ॲस्ट्रोबॉटिक. ॲस्ट्रोबॉटिकने स्वतःचा यान चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फसला अनफॉर्च्युनेटली त्यांच्यासाठी. आणि त्याने मग लोकांमध्ये जगातल्या सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा सायंटिफिक सर्कल्समध्ये पण म्हणा, एक कुठेतरी लोकांना जाणीव झाली की भारताने ही किमया घडवून दाखवली. म्हणजे भारताला पहिल्यांदा अपयश आलं, पण दुसऱ्यांदा ते अपयश नाही आलं, दुसऱ्यांदा त्यांनी फत्ते करून दाखवली लँडिंगची जी प्रोसेस आहे. सो त्यामुळे जगामध्ये एक मान फार वाढलेला आहे भारताचा. आणि ल्युपेक्स लुनार पोलार एक्सप्लोरेशन एक्सपेरिमेंट असा एक इंडो जॅपनीज मिशन सध्या त्याच्यावर काम चालू आहे. साधारण 2026-27 या कालखंडामध्ये तो मिशन लॉन्च व्हावा
अशी आशा आहे. सो चंद्रावर आपण वारंवार जाणार आहोत. चंद्रावर जाणारे जे एक्सपेरिमेंट्स आहेत, आपले इन्स्ट्रुमेंट्स आहेत आपले, त्याच्यामध्ये अनेक बदल होत राहणार आहेत. कारण आपण चंद्राचे वेगवेगळे जे गुणधर्म आहेत त्याचा अभ्यास करायला लागणार. आणि काही गुणधर्म असे आहेत आपल्या अभ्यासाचे ज्याचा उपयोग येत्या काळामध्ये तिथे ॲस्ट्रोनॉट्स जेव्हा वावर करतील, तिकडे त्यांचा वावर असेल जेव्हा, त्यासाठी तो उपयोगी ठरणार आहे. की तिकडे पाणी आहे का? त्या चंद्राच्या त्या भागातून, त्या प्रदेशातून आपल्याला आर्टिफिशियल ॲटमॉस्फिअर क्रिएट करता येतोय का? सो दॅट दे कॅन लिव्ह इनसाइड द हॅबिटॅट्स. मग तिकडे काही फार महत्वाचे काही धातू आहेत का, ज्याचा उपयोग आपण तिथे करू शकतो चंद्रावर, ज्याला इन सिटू यूज बोलतात, किंवा आपण त्याला सॅम्पल्सच्या मार्फत इकडे पृथ्वीवर आणू शकतो. यावर काम चालू आहे. सॅम्पल रिटर्न्सवर मुख्यतः काम चालू आहे अहमदाबादला. अहमदाबादची जी इस्रो आहे आणि अहमदाबादची फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी आहे, ते सॅम्पल रिटर्न्सवर काम करतायत. अगेन खूप बदल येत्या काळामध्ये घडणार आहे. ज्या मोहिमा आपण आतापर्यंत ज्यांचा विचार केला नव्हता, 10 वर्षापूर्वीचा काळ आठवतो मला, जेव्हा भारत जेव्हा चंद्रावर जायच्या गोष्टी करत होता, तेव्हा आपल्याला सांगितलं गेलं होतं की नाही नाही, भारतासारख्या गरीब देशांनी ते करू नये. पण भारताने त्या सगळ्या मुद्द्यांना जुमानलं नाही, करून दाखवलं. आणि आज आपण आर्थिक मार्गावरही आपलं अग्रेसर आहोत आणि वैज्ञानिक मार्गावरही आपण अग्रेसर आहोत. तर कुठे ना कुठे हे दोन्ही जे मार्ग आहेत ते एकमेकांशी संलग्न आहेत, पॅरलल आहेत आणि ते पॅरललच राहणार आहेत. त्यामुळेच आपल्याला आपण नेहमी ऐकतो प्रधानमंत्रीच्या मुखातून की जय जवान जय किसान जय विज्ञान. तर ते विज्ञानाचं महत्व हे आपल्या देशाला पटलेलं आहे, आधीपासूनच पटलेलं होतं. फक्त आपण कुठेतरी संकोच करत होतो, तो संकोच निघून गेलेला. न्यू स्पेस इंडिया ही जी इस्रोची कमर्शियल संस्था आहे, या संस्थेकडनं सुद्धा वेगवेगळे उपक्रम हाती घेतले गेलेले आहेत. याबद्दल काय तुम्ही मार्गदर्शन कराल? सो न्यू स्पेस इंडियाचं काम मुख्यतः हे आहे की इस्रोनी जी निर्माण केलेली टेक्नॉलॉजी आहे त्याला कमर्शियल सेक्टरला देणे, त्याला विकणे आणि तो कमर्शियल सेक्टरला ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी करणे. त्या व्यतिरिक्त न्यू स्पेस इंडिया मार्केटमध्ये किती डिमांड आहे ते पाहतो आणि त्या डिमांडनुसार काही मॅन्युफॅक्चरिंगचे कॉन्ट्रॅक्ट्स घ्यायला लागलेले आहे. साधारण न्यू स्पेस इंडिया लिमिटेडचं आता वयोवर्ष आता 3च आहे. 2020 साली त्याची स्थापना झाली, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात. आणि फार कमी वेळामध्ये या संस्थेने अनेक कॉन्ट्रॅक्ट्स मिळवलेले आहेत. ऑफकोर्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असल्यामुळे, PSU असल्यामुळे भारत सरकारचा त्याला सपोर्ट असतोच. पण न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्या जे सर्व आहेत तिथले, त्यांना ही जाणीव आहे की ही एक PSU आहे जी प्रायव्हेटायझेशनच्या काळामध्ये ह्याचा जन्म झालेला आहे. सो डिफेन्सच्या PSUs ज्या होत्या, ज्या प्री 1990 काळामध्ये ज्या तयार झाल्या होत्या आणि ज्यांना अडॅप्ट करायला वेळ लागला होता, बदलत्या काळानुरूप त्यांना बदल स्वतःमध्ये घडवायला जी कठीणाई त्यांना हे झाली, ती कठीणाई ह्यांना दिसत नाहीये. यांना माहिती आहे की आमच्यासोबत आमच्या अवतीभोवती स्टार्टअप्स आहेत, आमच्या अवतीभोवती मोठ्या कंपन्या आहेत ज्यांनी आपापले टायअप्स केलेले आहेत. जसं रिलायन्स एक टायअप होतोय SES नावाच्या लक्झेंबर्गच्या मोठ्या सॅटेलाइट मॅन्युफॅक्चरर सोबत. एअरटेलचं आपल्याला माहितीच आहे, एअरटेलनी वनवेब मध्ये स्टेक्स घेतले होते. वनवेब ही सॅटेलाइट कम्युनिकेशन्सची एक मोठी कॉन्स्टलेशन कंपनी आहे. नेल्को जी टाटाची कंपनी आहे, तिचा टेलिसॅट ही कनेडियन कंपनी, तिच्यासोबत करार होणार आहे अशी चर्चा आहे. सो आर कंपनीज आर गोइंग अराउंड, जगामध्ये त्यांचे JVs होत आहेत, पार्टनरशिप्स होत आहेत. अनेक महत्वाच्या ज्या इकॉनॉमिकली ज्या महत्वाच्या ज्या मिशन्स आहेत त्याच्यावर आपल्या कंपन्यांचा आता ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे. ग्लोबल सॅटेलाइट इंटरनेट ही खूप रेव्हेन्यू चर्निंग इंडस्ट्री आहे. म्हणजे त्याच्यामधून अनेक $1 बिलियनचा उलाढाल होणार आहे आणि व्यापार होणार आहे. आणि त्याच्यामध्ये भारताच्या जिओनी असणं किंवा एअरटेलनी असणं हे फार महत्वाचं आहे.
आणि इन ऑल दिस न्यू स्पेस इंडिया लिमिटेडचं काम काय की इस्रोनी जे R&D मधून निष्पन्न केलेलं आहे त्याला कमर्शियल सेक्टरमध्ये पुश करणं आणि त्यातून रेव्हेन्यू अर्न करणं. आणि येत्या काळामध्ये ज्याही कुठल्या कंपनीला आपला सॅटेलाइट भारतातून लॉन्च करायचं आहे, खास करून इस्रोच्या रॉकेट्सवरून, त्यांना NSIL ला अप्रोच करायचं आहे आणि NSIL मग तुम्हाला ते मिशन्स संभव करून देईल. सो NSILचं महत्त्व येत्या काळात वाढलेलं दिसेल तुम्हाला. सर, खरं तर आपण दरवर्षी असं म्हणतो की यावर्षी आम्ही या मोहिमा सुरू करणार आहोत किंवा मागच्या वर्षीच्या या मोहिमा आता पूर्णत्वाला येणार आहेत. काही काळ त्याच्यासाठी जावा लागतो. म्हणजे जसं आपण चांद्रयानचं सुद्धा बघितलं होतं. चांद्रयान 1 मिशन ज्या वेळेला आपलं फसलं होतं त्याच्यानंतर आपण चांद्रयान 2 वरती काम करायला सुरुवात केली, यशस्वी झालं. हा जो कालावधी असतो, तर यावर्षी ज्या मोहिमा आपण आखणार आहोत त्याच्यासाठी हा कालावधी किती वर्षांचा असेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे त्याचे रिझल्ट्स आपल्याला कधीपर्यंत बघता येतील असं वाटतं तुम्हाला? तुम्ही जे म्हणालात, चांद्रयान 1 ह्याचा लॉन्च 2008 साली झाला होता. चंद्रयान 2 चा लॉन्च 2019 मध्ये झाला होता आणि चंद्रयान जो 3 आहे जो मागच्या वर्षी 2023 मध्ये झाला. सो मधल्या 1 आणि 2 मध्ये जवळपास 11 वर्षाचा गॅप आहे. 2 आणि 3 मध्ये 4 वर्षाचा गॅप आहे आणि कोविडचा काळ असून सुद्धा आपण तो 4 वर्षात सक्सेसफुली एक्झिक्यूट केलेला आहे. मी हे सांगू इच्छितो की गेल्या भूतकाळामध्ये फार वेळ लागायचा. त्याचं कारण असं की त्या टीम्स एका मिशनवरून दुसऱ्या मिशन्सवर काम करायच्या. सो ज्या टीम्सनी चांद्रयान 1 वर काम केलेलं आहे त्याच टीम्सनी मार्स ऑर्बिटर मिशनवर काम केलेलं, त्याच टीम्सनी चांद्रयान 2 वर काम केलेलं आहे. सो त्यामुळे जर तुमच्याकडे एकच टीम आहे जी अनेक मिशन्सवर काम करते तर तेव्हा तुमचा पूर्ण जो प्रोसेस आहे ती स्लो डाऊन होते कम्प्लिटली. पण आपल्याकडे आता टॅलेंट इस्रोने रिक्रूट केलेला बऱ्यापैकी वाढलेला आहे. इस्रोचे अनेक सेंटर्स हैदराबाद स्थित असो, अहमदाबाद स्थित असो, बँगलोर असेल किंवा ट्रिव्हँड्रम असेल, तर येथे सगळीकडे ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. तर त्या व्यतिरिक्त मी IIT बॉम्बेचं नाव घेतलं, तिथल्या टीम्स आहेत, त्याचा कधी उल्लेख झाला नव्हता, त्यांचा तेवढा कधी समावेश नव्हता या मिशन्समध्ये. IIT बॉम्बे, रामन रिसर्च इन्स्टिट्यूट, आयुका, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद, उदयपूर सोलार ऑब्झर्वेटरी आहे, चंडीगडची सेमीकंडक्टर रिसर्च लॅब आहे, IIT दिल्ली मधली लॅब, IIT इंदोर मधली लॅब, IIT हैदराबाद आहे. सो अनेक लॅबोरेटरीज आता IIT कानपूरमध्ये नवीन सुरुवात झालेली आहे. तो अनेक लॅबोरेटरीज आता ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. तुमच्याकडे ह्युमन रिसोर्स आता वाढलेला आहे आणि तो ह्युमन रिसोर्स सगळेजण काही एका मिशनवर काम करत नाही आहात. प्रत्येकाची आता आपापली एक्सपर्टीज आहे. सो चंद्राचा अभ्यास करणारे वैज्ञानिक फक्त चंद्राच्या मिशन्सवर काम करतील, ते कशाला मार्स मिशनवर जातील. सो मार्ससाठी एक डेडिकेटेड टीम आहे, मूनसाठी डेडिकेटेड टीम आहे, ग्रॅव्हिटेशनल वेव्हसाठी डेडिकेटेड आहे, एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपीसाठी टीम आहे. सो वी हॅव डेडिकेटेड टीम फॉर ऑल काइंड्स ऑफ स्पेस सायन्सेस अँड स्पेस टेक्नॉलॉजीज. तर त्याचा परिणाम असा होईल की कामाची गती वाढायला लागेल आणि येत्या काळातले जे मिशन्स आपण ज्यांचा उल्लेख यावर्षी केला, दक्ष असेल किंवा आय थिंक यू विल सी देम गेटिंग लॉन्च्ड अँड ब्रिंगिंग गुड सायन्स 2 वर्षाच्या आत. म्हणजे याच्यामध्ये जसं तरुणाईचा सहभाग आहे तसंच तंत्रज्ञानाचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे असं आपण म्हणू शकतो. तरुणाईचा सहभाग आहे, तंत्रज्ञानाचा सहभाग आहे. भारत सरकारने दिलेला जो फ्री हँड आहे सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूशन्सला, की तुम्ही घाला ना, तुम्हाला जितके अँबिशियस मिशन्स तयार करता येतील तितके करा. आपल्याला हळूहळू एक पातळी गाठायची आहे आणि त्यासाठी रिसोर्सेस अवेलेबल आहेत सरकारचे आणि इंडस्ट्रीचे पण आता मिशन्स यायला लागतील. येत्या काळामध्ये तुम्ही हे पण पाहाल की राज्य सरकार आहेत राज्य सरकार पण स्वतःचे सॅटेलाइट कॉन्स्टिलेशन्स ऑपरेट करतील. म्हणजे कर्नाटकाचा असो, महाराष्ट्राचा असो, स्वतःचा एक कॉन्स्टिलेशन असू शकतो, का नसू शकतो. म्हणजे सर, एक सामान्य प्रेक्षक किंवा वाचक म्हणून मला प्रश्न आहे, तुम्ही आता राज्य सरकार सुद्धा सॅटेलाइटवरती काम करू शकतात असं म्हणतायत,
खर्चाच्या दृष्टीने म्हणजे आता किमती आपल्या आवाक्यात आलेल्या आहेत म्हणून हे प्रकार होऊ शकतात का तंत्रज्ञानाची जोड त्याला मिळालेली आहे म्हणून असं होऊ शकतं असं वाटतं तुम्हाला? अ, किमती, तंत्रज्ञान आणि कपॅसिटी म्हणजे टॅलेंट जो आहे देशातला, तो पुरेसा आहे या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी. सो आपल्याकडे सॅटेलाइट बनवणाऱ्या कंपन्या आहेत आता. आपल्याकडे डेटा अनालिसिससाठी खूप मोठा वर्कफोर्स आहे. आणि अ, अंतरिक्षातून मिळवलेला जो डेटा आहे, खास करून अर्थ ऑब्झर्वेशन डेटा आहे, त्याला वेगवेगळ्या इंडस्ट्रीजला सोपवण्यासाठी, कारण वेगवेगळ्या इंडस्ट्रीजच्या गरजा वेगळ्या आहेत. आता जर तुम्ही म्हणाल की मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा तुमचे वसई विरार म्युनिसिपल कॉर्पोरेशन, याला हे कोस्टल डिस्ट्रिक्ट्स आहेत, हे समुद्री जिल्हे आहेत. समुद्री जिल्ह्यांच्या काही ठराविक रिक्वायरमेंट्स आहेत. पुणे जो थोडासा असा डोंगराळ भाग आहे त्याच्या वेगळ्या काही रिक्वायरमेंट्स आहेत. नगर जिल्हा आहे त्याच्या वेगळ्या रिक्वायरमेंट्स आहेत. सो प्रत्येक जिल्ह्याच्या रिक्वायरमेंट्स आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या वेगळ्या रिक्वायरमेंट्स आहेत. कुणाला सिंचनाची काळजी असते, कुणाला अतिवृष्टीची काळजी असते, आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आपल्याला ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक्सचे प्रश्न आहेत, आपल्याला सुदूर भागांमध्ये शिक्षण पोहोचवायचं आहे. जिकडे शिक्षक जात नाही तिकडे सॅटेलाइट जाऊ शकतो. जिकडे मेडिकल सर्व्हिसेस जाऊ शकत नाहीत तिकडे सॅटेलाइट पोहोचू शकतो. सो या गोष्टी कुठेतरी येत्या काळामध्ये राज्य सरकारांना कन्व्हिन्स होणार आहेत ते, आणि राज्य सरकारांकडून एक मागणी सुरू व्हायची शक्यता मला तरी दिसते. सर, ज्या वेळेला आपण 1982 साली रशियाच्या अंतराळ विमानातनं पहिले आपले ॲस्ट्रोनॉट राकेश शर्मा अंतराळात गेले होते चंद्रावर, आणि त्यांनी तिकडनं ज्यावेळेला आपला पंतप्रधानांशी संवाद साधला होता त्यावेळेला पंतप्रधानांनी विचारलं होतं कसं दिसते पृथ्वी, तर त्यांनी सांगितलं होतं मेरा भारत महान. आणि त्या वाक्याचा प्रत्यय मला असं वाटतं आता येत्या काळामध्ये आपल्या सगळ्याच भारतीयांना आणि जगाला सुद्धा येणार आहे. पण त्याच्यासाठी गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची, तरुणाईच्या या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये आपणहून स्वतःहून कॉन्ट्रीब्यूट करण्याच्या त्यांच्या इच्छाशक्तीची, आणि त्याचबरोबरीने सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे आर्थिक पाठबळाची. पण मला असं वाटतं हे तीनही घटक आता एकत्र येऊन वेगवेगळ्या स्तरांवरती आपल्याकडे आता अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आपण असं म्हणूया की एक करोड झेप आपण घेण्याच्या आता त्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमातनं ही जी काही माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे ही माहिती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीच्या मोहिमा भारत आखतो आहे त्याच्यावरती काम करतो आहे, आणि केवळ भारतच नाही तर आता बाकीच्या देशांकडनं सुद्धा भारताला कशा पद्धतीची मदत आता मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, तशा पद्धतीचे कोलॅबरेशन्स आपल्याकडे येत आहेत. ही सगळी माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया सारांश नव्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.